स्टार्टिंगला मी जेव्हा पुण्यावरून इथे आलं तेव्हा तर माझ्यामध्ये निगेटिव्हिटी होती. म्हणजे शेती तर माझ्या बापदादा कधी पाहिलीच नव्हती, कधी अजूनपर्यंत शेतात कधी गेलेच नव्हते, त्यामुळे माझी निगेटिव्ह भूमिका होती. अक्षरशः लोक ते म्हणते की 200 रुपयासाठी तुला 100 रुपयाचे पेट्रोल दे म्हणला, असे लोक आम्हाला म्हटले. त्यामुळे तुला काय परवडणार. पण तोच व्यवसाय आता मी 200 रुपयापासून अजून 5 ते 6,000 रुपये सुद्धा कधी कधी मिळतात. मग साधारणतः 3-4 हजार रुपये तर एक जर्नलिस्ट मिळत असतात रोजचा हे इन्कम आहे. माझं शिक्षण आहे M.Com MBA झालं, मी MBA फायनान्स केलेलं आहे. त्यामुळे मी पुणे येथे एक सेंटेल म्हणून एक IT कंपनी आहे, त्यात मी जॉब करत होतो. आणि साधारणतः एक लॉकडाऊनच्या अगोदर मी तो जॉब सोडला आणि इथं मी ते व्यवसाय सुरू करायचा विचार करत होतो, त्यात ते लॉकडाऊन सुरू झालं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पाडळणे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत सौ अनिता शिरसाट आणि दत्तात्रय शिरसाट यांनी त्यांचा उद्योग उभा केलेला आहे. नेमका त्यांचा उद्योग काय आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपणा दोघांचंही आमच्या उद्योग स्पार्क परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर एकदा तुमचा परिचय करून द्या आणि तुमचा नेमका व्यवसाय काय आहे ते प्रेक्षकांना सांगा. हो, नमस्कार, मी दत्ताराम शिरसाट. तर मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. याच्यामध्ये मी गुलाबजल आणि गुलकंद, याच्याबरोबर मी जे गजरे आहेत, मोगऱ्याचे गजरे आहेत, तर ते मी बनवतो. तर हा माझा व्यवसाय आहे. मॅडम तुमचा परिचय. नमस्कार, मी अनिता दत्ताराम शिरसाट. तर आम्ही फुलशेती, आता इकडे गावाकडे सगळेजण शेती करतात, पण ती शेती पारंपरिक पद्धतीने करतात, पण आम्ही जरा वेगळं काहीतरी बनवायचं या उद्देशाने फुलशेती करत आहोत आणि फुलशेती सोबतच त्याचे बाय प्रोडक्ट बनवून विक्री करत आहोत. आता आपल्याकडे नेमके काय काय प्रोडक्ट तयार होतात, कशी प्रक्रिया केली जाते ते एकदा आम्हाला दाखवा. तर दत्ताराम सर, आता आपण तुमच्या या युनिटमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक भट्टी चाललेली दिसते. तर ही काय यंत्रणा आहे आणि याच्यामध्ये काय तयार होतं? सर, ही एक 100 लिटरची एक भट्टी आहे की त्यामध्ये गुलाबजल आपण निर्मिती करतो. या यंत्रामध्ये साधारणतः आपण म्हटलं 15 ते 16 किलो गुलाब त्यात बसतो आणि त्यापासून आपल्या 15 ते 16 लिटर इतकं गुलाबजल आपण निर्मिती करू शकतो. तर ह्याचं संपूर्ण यंत्रणा ही सगळी ऑटोमेटेड आहे. याच्यामध्ये आपल्या इकडून जे आउटलेट ते का थंड पाणी येतं आणि हे याला कंडेन्सर म्हणतात. तर हे कंडेन्सर आपल्या वरती गरम असतं, खाली थंड असतं. ते पाणी खालून जातं आणि हळूहळू ते पाणी वरती येतं आणि वरती आलेलं गरम पाणी तिकडे निघून जातं. आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्या ह्या भट्टीमध्ये जी वाफ निघत असते, आपण आतमध्ये गुलाब टाकलेला आहे, तर त्याची जी वाफ निघत असते ती ह्या पाईपद्वारे याच्यात येते. आतमध्ये कंडेन्सर कॉईल असते आणि त्याद्वारे ती वाफ हळूहळू थंड होत जाते आणि ह्या जे आपण इकडे गुलाबजल आपण कलेक्ट करू शकतो. आता या ठिकाणी जे काय पाणी पडतं ते गुलाबजल आहे? हो, गुलाबजल. एका वेळेस किती गुलाबजल तयार होतात? एक साधारणतः 3 ते 4 तासामध्ये, डिपेंड्स ऑन किती आपलं उष्णता आहे त्यानुसार 3 ते 4 तासामध्ये 15 लिटर गुलाबजल आपण निर्मिती करू शकतो. आता हे जे काही गुलाबजल आपण या ठिकाणी बनवताय, तर हा व्यवसाय आपला किती दिवसापासून आहे? साधारणतः आता ह्या दिवाळीला ऑक्टोबर मध्ये मी सुरू केलाय. मग त्याच्या अगोदर टेस्टिंग मध्ये होतं आणि नंतर तिथून पुढे मी त्याचं उत्पादन सुरू केलेलं आहे. आता आपल्याकडे कोणकोणते पदार्थ तयार होतात किंवा गुलाबजलाचे कोणकोणते प्रकार आपण तयार करतो? गुलाबापासून मी 3 ते 4 प्रकारचे उत्पादन घेतो. त्याच्यामध्ये एक नंबर आहे गुलाबजल. त्यानंतर गुलकंद हा जास्त विकणारा एक उत्पादन आहे. उन्हाळ्यामध्ये गुलाबापासून गुलाब सरबत बनवतो आणि त्यानंतर उरलेले काही गुलाबाची मी ती गुलाब पावडर बनवत असतो. ह्या गुलाब पावडरला सुद्धा चांगली मागणी आहे. आता हे जे काय आहे, हे युनिट लावण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो? हे युनिट हे त्याचा एक भाग आहे. संपूर्ण युनिट हे साधारणतः 3 ते 4 लाख रुपये लागतात त्याला आणि त्यामध्ये ही जी भट्टी 2.25 लाख रुपयाची, 1,20,000ची. आता आपल्याकडे जे काही प्रोडक्ट तयार होतात ते आपण बघणारच आहोत, परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो त्याची विक्री करणं. तर त्याची विक्री कुठे केली जाते आणि कशी केली जाते? आता मी जस्ट एक 6-1 महिने झाले तेव्हा पण मी सुरुवात केली आहे. उत्पादन आज त्यातून कमी आहे. स्थानिक बाजारामध्ये त्याची आम्हाला भरपूर मागणी आहे. जे ब्युटी पार्लर आहे ते आम्हाला 3-4 लिटर एकाच वेळेस मागणी करत असतात आणि किरकोळ ग्राहक हे आम्ही त्यांना 50 ग्राम किंवा 100 ml तर ह्या प्रकारे आम्ही त्याची ती विक्री करत असतो. साधारणतः याचं 3-4 लिटर आम्ही
सध्या आमचं उत्पादन मिळत आहे. हळूहळू जशी गुलाबाची फुलं वाढतील तसं त्या पद्धतीने आम्ही उत्पादन वाढवणार. सुरुवात केली होती आम्ही जेव्हा म्हणजे नोकरी सोडून इकडे आलो, तर त्यावेळेस आम्ही जे सुरुवात केली होती मला म्हणजे फुलांची आवड होती, तर त्यासाठी आम्ही अगोदर मोगरा हे म्हणजे फुल निवडलं. आणि मोगरा फुलाची आम्ही जवळपासच रावदूर, कोतुळ आणि आसपासच्या परिसरामध्ये आम्ही त्याचे गजरे बनवून आम्ही विकायला लागलो. तर त्याची ती सीजनल विक्री असल्यामुळे आम्ही सतत काय करता येईल तर याचा विचार करत होतो. आता तुम्ही सांगितलं की नोकरी सोडून तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळालात, तर कोणती नोकरी आपण करत होतात आणि नोकरी सोडण्याचा विचार करून हा व्यवसाय निवडण्यामागचं काय कारण होतं? माझं शिक्षण आहे M.Com MBA झालं, मी MBA फायनान्स केलेलं आहे. त्यामुळे मी पुणे येथे एक सिंटेल म्हणून एक IT कंपनी त्यात मी जॉब करत होतो. आणि साधारणतः एक लॉकडाऊनच्या अगोदर मी तो जॉब सोडला आणि इथं मी ते व्यवसाय सुरू करायचा विचार करत होतो. त्यात ते लॉकडाऊन सुरू झालं, त्यामुळे हा विचार माझा थोडा लांबला. आणि त्यानंतर मी आता हे मी सुरू केलेलं आहे. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला जे म्हटलं की मी मोगऱ्याची निवड केली, पण मोगरा हा तितके जास्त उत्पादन होऊ शकलं नाही, कारण इथून मुंबई किंवा आपल्या शहरामध्ये जर विक्री करायचं म्हटलं तर त्यासाठी जास्त माल पाहिजे असतो. म्हणून मी स्थानिक विक्री करायला सुरुवात केली. आणि स्थानिक विक्री करताना एक मला असं आढळलं की ह्याची विक्री सीझनल आहे. जेव्हा लग्न सीझन असतो त्यावेळेस आपलं म्हणजे खूप किती उत्पादन करा तुम्ही त्याची सगळ्याची विक्री होते, पण ऑफ सीझन मध्ये काय करायचं. तर ऑफ सीझन मध्ये म्हणून मी म्हटलं की आपण गुलाब लावूया. आणि गुलाब लावून त्याची म्हटलं त्याच्यापासून आपल्या बरेच बाय प्रोडक्ट बनवू शकतात. त्याचा मी अभ्यास पण केला. तर मग युट्यूबवर किंवा याच्यावर खूप स्टडी करून त्याची भरपूर माहिती मिळवली होती. मग त्यानुसार मी अगोदर ह्याची निवड केली की म्हटलं गुलाब जल आपण बनवूया आणि गुलकंद बनवूया. तर मला त्याच्याबरोबर आणखी 2 उपउत्पादन मला मिळवता येतात. ते म्हणजे त्याचा गुलाबाचा सरबत बनवतो मी. आणि तोही उन्हाळ्यामध्ये खूप लोक मागणी करतात, कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं की गुलाब सरबतला इतकी मागणी असेल. तर आम्हाला गुलाब सरबतला चांगली मागणी आहे. तर मी त्याची पण सुद्धा एक मशिनरी असते, तर ती मी घेणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर मी गुलाब सरबत निर्माण करणार आहे. नक्कीच मित्रांनो, म्हणजे केवळ 6-7 महिन्याचा हा प्रोजेक्ट आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी चांगले IT क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना देखील व्यवसायाकडे ते वळालेले आहे. तर मला एक सांगा की हा जो काही व्यवसाय आहे याच्यामध्ये आपण आता किती प्रकारचे प्रोडक्ट तयार करतोय? हा, तर सध्या मी 4 प्रोडक्टचे उत्पादन माझे आहे. त्यामुळे गुलाब जल आहे, आपण त्याच्यापासून गुलाब जल, गुलाब टोनर बनवू शकतो एक हाय प्रोडक्ट म्हणून. आणि त्याच्यावर गुलाब जल, परत त्याच्यामध्ये 1-2-3 प्रकार करू शकतो गुलाब जलचे. त्याच्यावर गुलकंद करू शकतो. गुलकंदाचे 2-3 प्रकार करतात. एक म्हणजे साखरेचा गुलकंद, तर खडी साखरेचा गुलकंद, गोळाचा गुलकंद आणि अजून मधाचा गुलकंद, असे म्हणजे आपण हे प्रकार पण बनवतो. आणि त्याच्याबरोबर जे गुलाब सरबत आहे ते त्यात सध्या तर एकच प्रकार आहे. आणि त्याच्याबरोबर काही फुलांपासून मी गुलाब पावडर बनवली. ती प्रॉडक्ट मी गुलाब पासून बनवलं. हे उत्पादन पण सुद्धा चांगलं लोक घेत आहेत. आता हे सगळं गुलाब जल बनवण्यासाठी किंवा गुलकंद बनवण्यासाठी आपल्याला एकूण किती खर्च येतो? गुलकंद बनवणं ही तशी आपण घरगुती प्रोसेस आहे. त्यासाठी जे लागतं ते सगळे प्रॉडक्ट जे सपोज की खडी साखर असेल किंवा तर ते आपण म्हणजे उन्हाच्या उष्णतेवर ते आपण त्याचा पाक तयार करतो. आणि त्याचं मी प्रमाण सुरुवातीला आपल्याला माहित नव्हतं, पण हळूहळू म्हणजे खूप अनुभवानंतर त्याचं एक आपण त्याला काय म्हणूया की त्याची प्रोसेस आम्हाला आता व्यवस्थित सेट झालेली आहे. आणि ते गुलकंद अगोदर आमचं टिकत नसायचं, त्यामुळे जास्त पाण्याचं प्रमाण व्हायचं, पण आता ते व्यवस्थित सेट होतं. 1 वर्षापर्यंत आमचं गुलकंद राहतं. आता ही सगळे प्रोडक्ट तयार होतात, पण याची मार्केटिंग करणं अवघड असतं. तर ही मार्केटिंग आपण कशा प्रकारे करतात? तसं मार्केटिंगचं इतकी समस्या आम्हाला मिळाली म्हणजे असं वाटलं नाही, कारण माझी बायको म्हणजे कुठल्याही उत्पादनाची मार्केटिंग एकदम व्यवस्थित करते. मला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यावर मी माझे शिक्षण पण औद्योगिक व्यवसायामध्ये झाले असल्यामुळे मग कसं लोकांना पटवून द्यायचं किंवा आपण कुठे उत्पादन विकली पाहिजे आपली, त्याचं मला थोडंसं माहिती आहे. आणि सोशल याच्यामध्ये ती जास्त फेमस आहे. तिकडे माझे उत्पादन विकले जातातच. त्याचबरोबर मी पण सुद्धा राजूर आणि कोथरूड येथे मी उत्पादन विकतो. अकोल्याला काय ब्युटी पार्लर आहे तिथे पण निघून जातो. आता ही जे काही प्रोडक्ट आहे ते एकदा आम्हाला दाखवा आपण कशा प्रकारे प्रोसेस केली जाते. तर सर आपल्याला बघताय की तुम्ही इथे वेगवेगळे पावडर, वेगवेगळे फुलं वाळवलेले आहेत. तर ही कशी प्रक्रिया आहे नेमकी? तर हे आपण काय करत असतो की आपल्याला जे एक्सेस
जी फुलं आहेत हा. तर ते आपण सोलर ड्रायर आहे आपल्याकडं, तर त्या सोलर ड्रायरने वाळवत असतो. साधारणतः उन्हाळ्याचा काळ हा त्याला चांगला असतो, पण आपल्या पावसाळ्यात ती फुलं वाळवता येत नाही, तर त्यावेळेस आपण त्याचं फक्त गुलाबजल हे बनवू शकतं. आणि गुलकंद बनवण्यासाठी सुद्धा थोडासा उन्हाळ्याचा किंवा कोरडा काळ लागतो. आता आपल्याकडे जी काही प्रोडक्ट दिसत आहे, वेगवेगळे पावडर दिसत आहे, वेगवेगळे फुलं दिसत आहे, गुलकंद दिसतोय. आता ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण जेव्हा स्टॉक करतो तर हे किती दिवस टिकतं आणि एखाद्या ग्राहकाने घेतल्यानंतर तो किती दिवस ठेवू शकतो? हा, तर याच्यामध्ये गुलकंद हा सगळा सेन्सिटिव्ह आयटम आहे. याच्यामध्ये कसं होतं, फर्मेंटेशन होऊ शकतं, त्याच्यामुळे फसफसण्याची क्रिया होते आणि नंतर ते पुढे खराब होतो. त्याला बुरशी लागण्याचा प्रकार मी जास्त करून बघितला नाही. तर साधारणतः 6 महिन्यापर्यंत हे गुलकंद व्यवस्थित टिकतं. गुलाबजल ते सुद्धा 6 महिन्यापर्यंत टिकतं. 1 वर्षभर जर टिकवायचं असेल तर त्याला जे त्याला म्हणतात डिमिनरलाइज वॉटर असतं, त्याच्यामुळे जर आपण बनवलं तर ते जास्त दिवस टिकतं. आणि याच्यामध्ये आपण अजून फूड प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही, तर फूड प्रिझर्वेटिव्ह पण आपण वापरू शकतो. त्यानं 1 वर्ष त्याची म्हणजे व्हॅलिडिटी वाढते. आता ही जी काही प्रक्रिया आहे किंवा हा जो काही व्यवसाय आहे, ह्या व्यवसायासोबत आपण जोडले गेलात आणि आता जर समजा हा व्यवसाय एखाद्याला नवीन व्यक्तीला करायचा आहे तर त्यांनी कशा प्रकारे केला पाहिजे किंवा तुम्ही हे प्रोडक्ट मार्केटिंगसाठी बाहेर देतात का? नाही, हा व्यवसाय आमचा अजून इनिशियल स्टेजमध्येच आहे, तर आम्ही अजून बाहेर दिलेलं नाही. पण जर इतर कोणाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी त्यांना सुरुवात मार्केटिंग किंवा आपल्याला मार्केटमध्ये उतरावं लागेल. अगोदर ग्राहकाच्या गरजा काय आहे. आम्ही अगोदर म्हणजे गुलकंदचा व्यवसाय सुरुवातीला केला होता, जेव्हा आपली फुलं 1-2 किलो निघत होती त्यावेळेस आम्ही सुरू केला होता. तर त्यावेळेस हा गुलकंद लोक घेतात का किंवा त्याच्या प्रतिक्रिया काय, ते लोक काय म्हणतात, त्याला गोड किती पाहिजे. आम्ही अगोदर एकदम फक्त 50-50 प्रमाण वापरत होतो गुलाब आणि खडीसाखरेचं, तर ते अतिशय कमी गोड व्हायचं. तर आम्ही त्याचं प्रमाण नंतर वाढवून एक भाग जर आपले गुलाब पाकळे असतील तर त्याला 2 भाग खडीसाखर पाहिजे. हे आम्हाला हळूहळू अनुमान कळलं. लोकांचं रिस्पॉन्स काय, लोक काय मागतात, तर त्यानुसार आता मला गुळाच्या गुलकंदाची भरपूर मागणी यायला लागली. कारण ते आम्हाला वाटतं की फक्त खडीसाखरचा गुलकंद चालेल, पण तसं नाही. लोकांना विविध जे नाही का डायबिटीस जे पेशंट आहे तर त्यांसाठी आम्हाला गुळाच्या गुलकंदाची जास्त मागणी आहे. तर खडीसाखरेचा गुलकंद त्यानंतर चालतो आणि साखरेचा गुलकंद हा अतिशय कमी चालतो, जे जनरल लोक असतात तेच घेतात. आता मॅडम, सरांनी हा व्यवसाय निवडला का एक नोकरी होती, नोकरी सोडून व्यवसायाकडे वळाले, तर तुम्ही कशा प्रकारे त्याकडे बघितलं की नोकरी सोडून सर व्यवसायाकडे येत आहे आणि तो व्यवसाय टिकेल नाही टिकेल याची खात्री नसते, आणि तरी देखील तुम्ही त्यांना सपोर्ट कशा प्रकारे केला? स्टार्टिंगला मी जेव्हा पुण्यावरून इथे आलं तेव्हा तर माझ्यामध्ये निगेटिव्हिटी होती. म्हणजे शेती तर माझ्या बाबतीत मी कधी पाहिलीच नव्हती, कधी अजूनपर्यंत शेतात कधी गेलेच नव्हते, त्यामुळे माझी निगेटिव्ह भूमिका होती. पण त्यानंतर हळूहळू आम्ही बँगलोरवरून ही मोगऱ्याची झाडं आणली आणि लावल्यानंतर मग बघितलं की अरे याला तर डिमांड चांगली आणि म्हणजे भरपूर प्रमाणात विक्री होते. त्यामुळे मग तो कल वाढत गेला आणि त्यानंतर मग आम्ही विचार केला की चला गुलाब जर आपण मोगरा हे केलेला आहे तर त्याच्यासोबत मग अजून फुलांची वाढ करूया. मग गुलाब लावला. गुलाबाच्या नंतर मग आम्ही बाय प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आणि बाय प्रोडक्ट मध्ये आता सध्या तर खूप डिमांड वाढलेली आहे. आणि आता सध्या असं आहे की पूर्ण 4 महिने आम्ही थोडा वेळ सुद्धा बसत नाहीये, की चालूच राहतोय. रात्रीचे 12-1 वाजतात आमची गजऱ्यांची ऑर्डर पूर्ण होतच नाही. आता वाटतं की इथून पुढे अजून आम्ही 1 किंवा 2 महिला आम्ही ठेवू, म्हणजे हे रोजगार देऊ त्यांना आणि पुढे भविष्यात अजून वाढवण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या की एक चांगली नोकरी असताना नोकरी सोडून गावाकडे येऊन शेतीचा कोणताही अनुभव नसताना देखील फुलशेती त्या ठिकाणी निवडली गेली आणि त्या फुलशेतीतून चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की त्यांना इतक्या ऑर्डर आहेत की त्या पूर्ण त्यांच्याकडनं होत नाही, अगदी 2-4 महिला ते कामाला देखील ठेवाव्यात अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर भविष्यात आपला काय दूरदृष्टी राहील की हा व्यवसाय आपण कशा प्रकारे वाढवणार? स्टार्टिंगला तर माझं चाललं आहे की आता हे फुलांपासून नाही का कॉस्मेटिक, महिलांना कॉस्मेटिक मध्ये खूप आवड असते की त्यांना की म्हणजे पार्लरमध्ये त्या दरवेळी जात असतात आणि आता तर एवढे हार्मफुल जे आहेत जे प्रोडक्ट
आणि ते वापरून चेहऱ्याला स्किन इन्फेक्शन वगैरे हे होतात. पण आता आमचे जे प्रोडक्ट आहेत पूर्ण आयुर्वेदिक आहेत. आता गुलाब पहा तुम्ही, गुलाबापासून आम्ही डायरेक्ट ड्राय करून त्याची पावडर बनवतो. आणि त्यानंतर जे आहे तर मोगऱ्यापासून आम्ही मोगरा जेल बनवतो आहोत. गुलाबापासून गुलाब जेल बनवतो, ज्याच्यापासून ते आपण त्यात खूप फायदेशीर आहेत. आणि चेहऱ्यावर सुद्धा म्हणजे खूप चांगला इफेक्ट होतो. आता मी ज्या महिलांना दिलेले आहेत त्यांनी आता स्वतःचे पार्लरवाले आहेत, त्याच्याकडे 5-5, 10-10 लिटरची बायकडून कॅन घेतात की नाही आम्हाला ओरिजिनल आहे, महाग असलं तरी चालेल पण आम्हाला द्या म्हणतात त्या. आणि अजून मी म्हणते की आता साबण माझ्याकडे राहिले नाहीयेत. वर्षभर साबणांना एवढी मागणी आहे की केसांसाठी ते जे अलोवेरा जेलमध्ये पण माझे म्हणजे साबण आहेत. साबणाचे भरपूर प्रकार बनवते मी. त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे साबण आहेत, सगळे आयुर्वेदिक आहे, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. त्याला पण भरपूर डिमांड आहेत. आणि भविष्यामध्ये माझा चालला आहे की पूर्ण आम्ही सह्याद्री फ्रेश फार्म या नावाने तो ब्रँड करावा. नक्कीच तुम्हाला त्या ब्रँडसाठी शुभेच्छा असतील. मला अजून एक सांगा की हा जो काही व्यवसाय आपण निवडला आणि याच्यासोबत ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी काय होत्या सुरुवातीच्या काळामध्ये? सुरुवातीला आम्ही गुलकंद सुरू केलं. तर हे गुलकंद आहे ना, सुरुवातीला आम्हाला अक्षरशः टाकून द्यावं लागलं होतं. तर त्यामध्ये ते पाणी तयार झालं होतं आणि त्याच्याबरोबर आतमध्ये फेस येत होता. अनेक वेळा असं होतं की कुठल्या काळात हा गुलकंद बनवा ते आम्हाला कळत नव्हतं. परत आम्ही गुलाबजल आम्हाला अडचण आली नाही, कारण गुलाबजलचं मशीन डायरेक्ट घेतलं होतं. त्याचं ते कोण त्या कंपनीने ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यामुळे मग आम्हाला त्यामध्ये अडचण आली नाही. त्याच्याबरोबर आम्ही मोगऱ्याचा जो सुरुवातीला जी झाडं लावली होती त्याच्यामुळे सुरुवात आम्हाला त्यासाठी अजिबात ग्राहक नव्हते. म्हणजे अक्षरशः संपूर्ण रोज मोगऱ्याची बाग सगळी फुलून जायची. पण मग त्याचं काय करता येईल, आम्ही थोडेफार लोकांना सांगायचं, पण त्यांना वाटायचं की नाही मार्केटमधले ते गजरे चांगले असतील. पण आम्ही ते गजरे बघितले ते कसे बनवतात, आपण काय करायला पाहिजे. थोडंफार मार्केटचा आम्ही आधार घेतला की तिकडे काय आणि आपल्या काय, मग त्यासारखं करायचा काय प्रयत्न केला. आणि नंतर मग सुरुवातीला आम्हाला तर म्हणजे उत्पादन मिळत नव्हते. अक्षरशः लोक ते म्हणायचे की 200 रुपयासाठी तू जातो, तुला 100 रुपयाचे पेट्रोल त्यामुळे लागते, असंही लोक आम्हाला म्हटले. त्यामुळे तुला काय परवडणार. पण तोच व्यवसाय आता मी 200 रुपयापासून तर अजून 5 ते 6 हजार रुपये सुद्धा कधी कधी मिळतात. मग साधारणतः 3-4 हजार रुपये तर एक जर्नलिस्ट मिळत असतात. रोजचा हे इन्कम आहे. म्हणजे नक्कीच का 200 रुपये न भेटणं ते 5-6 हजार रुपयापर्यंतचा हा प्रवास मोठा प्रवास आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जे टिकून राहिलात त्याचं काय लॉजिक आहे किंवा त्याचं कारण कसं आहे? टिकून राहिलं याचं कारण आता मी घरची मंडळीच आहे, तर मला घरच्या लोकांकडून खूप साथ मिळते. माझे आई वडील आहे, माझी बायको आहे, तर माझी 3 मुलं आहेत ती, प्लस माझे जे संपूर्ण आहे का जे आमची 7 घरात माणसं आहेत, सगळे मला याच्यामध्ये मदत करतात. तसं आमच्या वडिलांची अतिशय इच्छा असते की म्हणजे काहीतरी तू लवकर पुढे जा काहीतरी करून. आणि त्यामुळे मला म्हणजे हा सपोर्ट आहे, हेच माझी इथे टिकून म्हणजे हेच एकमेव कारण म्हणता येईल. नक्कीच जर हे तुमचे प्रोडक्ट आहेत, हे प्रोडक्ट जर एखाद्याला घ्यायचे असतील तर ते तुमच्या सोबत कशा प्रकारे संपर्क करू शकतील? तसं आमचे दोन्ही नंबर आहेत, माझ्या बायकोचा आणि माझा, तुम्हाला देत असतो. तर तुम्ही त्याच्यावर संपर्क साधा. तर तुमचं उत्पादन फक्त म्हणजे 1-2 दिवस अगोदर मला सांगा की तुमची रिक्वायरमेंट आहे, मी तुमच्यापर्यंत ते उत्पादन पोच करतो. नक्कीच मित्रांनो, यांचं जे काही उत्पादन आहे अगदी छोट्या व्यवसायातून त्यांनी सुरुवात केलेली आहे, छोट्या उपकरणांपासून सुरुवात केलेली आहे. त्यांचं उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील त्यांचा नंबर देतोय आणि व्हिडिओमध्ये देखील त्यांचा नंबर देतोय. त्यांच्याशी संपर्क करा आणि जर तुम्ही हे उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तर ते उत्पादन यांना कॉल करा आणि तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ते तुमच्यापर्यंत नक्की व्यवस्थितरित्या ते उत्पादन त्या ठिकाणी पोहोचवतील. सर, मला अजून एक असं विचारायचंय की अनेक जण व्यवसाय करत असतात, वेगवेगळे व्यवसाय असतात आणि ते व्यवसाय सोडून जसं की शेळी पालन असेल, गाय पालन असेल, हे प्रचंड ट्रेनिंग मध्ये असलेले व्यवसाय आहेत, ते सोडून तुम्ही इकडच्या व्यवसायाकडे वळाला. मी जेव्हा सुरुवातीला इकडे गावाकडे येत होतो तर त्यावेळेस मला आमच्या घरच्यांनी पण म्हणजे माझ्या वडिलांनी किंवा इतर काही लोकांनी पण तेच सांगितलं. मी एक पोल्ट्रीचे शेड पण मी उभी केलेले आहे सुरुवातीला, मी जो पैसा आला त्यातून. पण मग त्यातून व्हायचं काय की जी माझी बायको आहे किंवा जो माझा जो ट्रेंड आहे, आपण म्हणूया की आम्ही शहरातून इकडे आलोय, तर त्यानुसार मग एकदम अतिशय अशा व्यवसायामध्ये आपण तितकं टिकून राहू का. आणि त्याचबरोबर आमच्या आजूबाजूला सुद्धा हा व्यवसाय लोक करतायत, पण त्यातून ते किती रुपये मिळवत आहेत
ते मी बघितलं. आणि आपल्या फक्त तेवढ्या रुपयामध्ये आपलं म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही. आपलं साधारणतः रोज जर 5 ते 10 हजार रुपये जर मिळणार असेल असा व्यवसाय असेल तर तुम्ही तो स्वीकार. तो स्वीकारला तसा. नक्कीच मित्रांनो, म्हणजे यांची जी कहाणी आहे ती अत्यंत प्रेरणादायी आहे की छोट्या गोष्टीपासून कमी नफा देण्यापेक्षा जास्त नफा कसा मिळेल आणि त्या व्यवसायाकडे त्यांनी त्यांचा कल त्या ठिकाणी दाखवलेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्याकडे ही जी काय फुलं आहेत, हे फुलं आपल्या शेतीमध्येच पिकवली जातात की बाहेरून पण परचेस? नाही, आता सध्या तरी आम्ही आमच्या शेतीमध्येच त्या फुलांचं उत्पादन करतो. आम्हाला गुलाबजलच्या व्यवसायाला म्हणजे प्रचंड स्कोप आहे. कारण आपल्याला देशामध्ये म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये कन्नौज म्हणून शहर आहे, तिथे गुलाबजलचं प्रचंड उत्पादन आहे. आणि त्याच्याबरोबर हल्दीघाटीचा जो एरिया आहे राजस्थानमध्ये त्याचं उत्पादन आहे. बाकी इतर ठिकाणी याचं उत्पादन एक असं नगण्य आहे. महाराष्ट्रामध्ये तर एकच मला व्यक्ती आढळली साताऱ्यामध्ये, बाकी महाराष्ट्रात कोणी उत्पादन करत नाही. त्यामुळे आपल्या इथल्या गुलाबजलला स्थानिक खूप मागणी आहे. आणि नंतर मी इतर लोकांना विचारलं तर ते म्हणतात की ठीक आहे, आम्ही अर्धा एकर 1 एकर लावू शकतो, पण आमचे उत्पादन तू रेग्युलर खरेदी करशील का? तर मग ह्याच्यामध्ये एकदा स्थिरता प्राप्त झाली की मी तो विचार करणार आहे. नक्कीच. म्हणजे मित्रांनो, सरांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवते की स्वतःचा व्यवसाय करत असताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील ते रोजगार निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या व्यवसायात स्थिरता आल्यानंतर ते करणार आहेत. आता जरी त्यांचा हा व्यवसाय स्टार्टअप असला, छोट्या लेव्हलवर असला, परंतु भविष्यामध्ये मोठ्या स्केलवर नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे किंवा त्यांचा तसा विचार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. खरं तर आपण आमच्यासोबत जोडले गेलात, आमच्यासोबत आपण विचार मांडले की हा व्यवसायाच्या संदर्भातली जी काही माहिती आम्हाला सांगितली, आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्याबद्दल आपले खरं तर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि शेवटचा एक प्रश्न विचारतो की जे काही नवीन युवक आहेत, नवीन विद्यार्थी असतात, ते वेगवेगळे व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन त्यांचा असतो, तिकडे त्यांचा कल असतो, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? जे नवीन लोक असतात किंवा नवीन आपण युवक म्हणूया किंवा ज्यांना ह्या व्यवसाय द्यायचा आहे, कुठला तरी व्यवसाय द्यायचा आहे, तर सुरुवात कशी होती, एक प्रकारची डेअरिंगच करावी लागते. ज्यावेळेस मी डेअरिंग केली तर त्यावेळेस मी खूप दिवसापासून चाललं होती की मला व्यवसाय करायचा आहे. मी पुण्याला असताना एक दुधाची डेअरी पण सुरू केली होती. तर त्याला आम्ही दोघं मिळून ती डेअरी चालवत होतो. पण मला त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं करायचं होतं. आणि खूप दिवस नंतर हे मला लागले, नाही, तुम्ही एकदम जॉब सोडा आणि नंतरच मग सुरू करू शकता. त्याशिवाय या गोष्टी तुम्हाला फक्त जॉब करून एक थोड्या प्रमाणात करू शकता. त्यामुळे मग मी तो विचार केला. कारण एकदम खूप मोठी डेअरिंग केल्याशिवाय काही होत नाही. आपण फक्त विचार करता राहिलो तर कुठली गोष्ट शक्य होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही एकदा हिंमत बांधा. तुमचे जे तुमच्या घरातले लोक आहेत ते तुमच्या सपोर्टला असतील तर तुम्ही नक्कीच कुठल्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकता. नक्कीच. अजून एक प्रश्न असतो की व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर भांडवल लागतं, पैसे लागतात, तर त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे? भांडवलाचं म्हटलं तर मी सुरुवातीला भांडवल मी जॉब सोडला त्यावेळेस मी आणलं होतं, पण त्यावेळेस मी पूर्ण विचार पक्का नव्हता. त्यामुळे मी शेडमध्ये भांडवल गुंतवलं. मी गावामध्ये एक दुकान टाकले, इथं हे शेड बांधलं, आणखी खाली शेड बांधलं. तर शेडमध्ये माझा भरपूर पैसा गेला. आणि त्यानंतर प्रत्यक्ष हा व्यवसाय करायच्या वेळेस लॉकडाऊन नंतर माझा सगळा पैसा संपला होता. नंतर माझ्या बायकोनेच मला सपोर्ट केला की आपण थोड्या प्रमाणात सुरुवात करू. त्यावेळेस मी नंतर एकाच गुलकंद आपण म्हटलं घरचे करू शकतो, आपण बनवू शकतो. यासाठी फक्त फुलशेतीची गरज आहे. आणि तुमची विक्री करायची हिंमत असेल तर याला फारसे भांडवलाची काहीच गरज नाही. तुम्ही 10,000 रुपयात सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि त्यामुळे मग एक तुमचं सक्सेस झालं की तुम्ही दुसरे करू शकता. त्याच्यामुळे हळूहळू त्याच क्षेत्रामध्ये जर तुम्ही हळूहळू वाढत गेला तर तुमचा व्यवसाय नक्कीच मोठा होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, व्यवसाय करायचा असेल तर शिरसाट सरांनी जे काही सांगितलंय त्यांचे अत्यंत महत्वाचे शब्द आपल्याला लक्षात घ्यावे लागतील की व्यवसाय करायला भांडवलापेक्षा जिद्द आणि चिकाटी महत्वाची असते. मित्रांनो, आज आपण या पाडळणे या गावामध्ये अत्यंत दुर्गम भागात डोंगराच्या कडेला वसलेल्या या गावामध्ये आलेलो होतो. अगदी अंधार पडलेला आहे, शेवटची 7-8 वाजले आणि त्यावेळेस आपण यांच्यासोबत बातचीत केली आणि त्यांचा संपूर्ण हा प्रवास जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या उद्योग कथा, बिझनेस तुम्हाला बघायचे असतील, त्याची आवड असेल तर आपल्या उद्योग स्पार्क या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.